आयुष्य हे क्षणभंगूर आहे, जगण्याचा आनंद घ्या. आयुष्य हे क्षणभंगूर आहे, जगण्याचा आनंद घ्या. आयुष्यातील छोट्या छोट्या क्षणांना जपा, असे आवाहन प्रसिद्ध व्याख्याते व सामाजिक विचारवंत प्रोफेसर गणेश शिंदे यांनी समाजाला दिले. दैनंदिन जीवनातील स्पर्धा आणि नैराश्यामधून बाहेर पडत जुन्या नात्यागोत्यांची जपणूक करत जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे येत्या 18 फेब्रुवारीपर्यंत ठाण्यातील शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानात स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरीमध्ये आयोजित मालवणी महोत्सवात सोमवारी हे जीवन सुंदर आहे या प्रेरणादायी व्याख्यानातून गणेश शिंदे यांनी कुटुंब व्यवस्थेसह समाजातील सर्व घटकांना नाती गोती आणि माणुसकी जपण्याचे आवाहन केले. याप्रसंगी मालवणी महोत्सवाचे आयोजक भाजप नगरसेवक सीताराम राणे, आरोग्य क्षेत्रातील मंगेश चिवटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांची मोठी उपस्थिती होती. आपल्या ओघवत्या शैलीत आणि उदाहरणांनी परिपूर्ण अशा भाषणातून गणेश शिंदे यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. जीवनातील दुःख सुख हे आजकाल इतरांच्या प्रतिक्रियेवर अवलंबून असत, या वृत्तीचे वाभाडे त्यांनी मिश्किलपणे काढले. माणसं लक्षात राहतात ती कर्तृत्वासाठी, हे स्पष्ट करताना शहनाई वादक पंडित बिस्मिल्ला खान, दिवंगत अजितदादा पवार, शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या आठवणी त्यांनी जागवल्या. आयुष्य क्षणभंगूर आहे, जगण्याचा आनंद घ्या. छोट्या छोट्या क्षणांना कायम जपा. प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी आणि तुकोबाची गाथा असलीच पाहिजे, कारण संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांनी समाजाला खरी दिशा दिली. तेव्हा ज्ञानेश्वरातील 9000 पैकी एखादी तरी ओवी आपण अनुभवली तरी जगणं सुकर होऊन जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. साधने वापरण्यासाठी असतात आणि माणसांना जपा. आजकाल साधने वाढली आणि जीवनातील आनंद संपला. जोपर्यंत स्पर्श आहे तोपर्यंत नाती आहेत. तेव्हा घरातील वृद्धांना ओतप्रोत प्रेम करणाऱ्या मातापित्यांसह नात्या गोत्यांचा आदर करा. नातवंडांना आजी आजोबांबद्दल जाणीव करून द्या. यासाठी गावाकडचे वेगळेपण जगता आले पाहिजे. नाविन्याची कास जरूर धरा, पण जुन्याचे संस्कार विसरू नका. भावी पिढ्यांना काका मावशा नाहीत, हे सगळं आता हरवून गेलं आहे. जुन्या काळी पैशाचा अभाव होता, परंतु माणसांचा प्रभाव होता, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडात शिंदे यांचे अभिनंदन केले, तर आयोजक सीताराम राणे यांनी प्रोफेसर शिंदे यांचा खास सन्मान करून हे जीवन सुंदर आहे या व्याख्यानातून समाजाला सकारात्मक विचार आणि माणुसकीची नवी ऊर्जा दिल्याबद्दल धन्यवाद दिले. व्याख्यानाचा समारोप गणेश शिंदे यांनी गाव सुटना हे गीत सादर करून केले. भेट दिलेली आहे. कशा प्रकारचं वातावरण आहे, कारण मालवण मध्ये आल्यासारखाच फील या ठिकाणी होतोय. आपण सर्व स्टॉल फिरून पाहिलेले आहेत. काय नेमक्या भावना आहेत? आपल्या वर्तकनगर परिसरामध्ये गेल्या 27 वर्षांपासून मालवणी जत्रेचं आयोजन करणारे नवनिर्वाचित नगरसेवक सीतारामजी राणे यांचं मी मनापासून सुरुवातीलाच ठाणे मनपामध्ये दणदणीत विजय मिळवल्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो. खरं तर गेल्या तासाभरापासून मी या उन्नती गार्डन परिसरामध्ये जो हा सगळा मालवणी जत्रेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी अक्षरशः मालवण अवतरल्याचा भास मला होतोय, कारण मी हे सगळं अनुभवतोय. म्हणजे कोकणातले छोटे छोटे लघुउद्योजक असतील, वेगवेगळ्या महिला बचत गटांच्या माध्यमातून केलेली उत्पादनं असतील, ती देखील मी अनेक विविध उत्पादनं खरेदी केली आणि मला खूप आनंद वाटतोय की आपल्या कोकणातील छोट्या छोट्या महिला बचत गटांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम आदरणीय सीतारामजी राणे गेल्या 27 वर्षांपासून करत आहेत. आणि या सगळ्या कामामुळे मला वाटतं त्यांचा विक्रमी मताधिक्यानं ठाणे महापालिकेमध्ये विजय झालेला आहे. यापुढील काळात देखील अशाच पद्धतीनं मालवणी जत्रेच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना त्यांनी प्रत्यक्षात मालवण या ठिकाणी अनुभवल्याचा आनंद द्यावा ही विनंती देखील या निमित्तानं करतो. आणि जाता जाता शेवटी त्यांनी आज राणे साहेबांनी मला भेटीमध्ये सांगितलं की यावर्षी पहिल्यांदा एक साहित्यिक कट्टा आणि सगळ्या साहित्यिकांचं, कवींचं साहित्य संमेलन, कवी संमेलन करण्याचा त्यांनी संकल्प या वर्षीपासून सुरू केलेला आहे आणि अंमलात देखील आणलेला आहे. त्याचाच एक पहिला भाग म्हणून आज माझे मित्र सन्माननीय प्राध्यापक गणेश शिंदे सरांचं व्याख्यान देखील आहे जीवन सुंदर आहे या विषयावर. मला असं वाटतं की फक्त खाद्यपदार्थांची मेजवानी नाही, तर एक वैचारिक मेजवानी देखील आदरणीय सीतारामजी राणे
या सगळ्या वर्तकनगर आणि पोखरण रोड नंबर 1, रोड नंबर 2 रस्त्यावरील सगळ्या नागरिकांच्यासाठी उपलब्ध करून देतात. याबद्दल त्यांचं माझ्याकडून मनापासून विशेष अभिनंदन. काय नेमका विषय आहे? खरं तर आपले सगळ्यांचे लाडके नगरसेवक सीताराम राणे साहेब गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं या परिसरामध्ये मालवण फेस्टिवलचं आयोजन करतात. मालवणची एक वेगळी संस्कृती आहे, म्हणजे तिथली भाषा असेल, तिथली खाद्य संस्कृती असेल, तिथले छोटे छोटे उत्सव असतील, कला असतील, लघुउद्योग असतील, या सगळ्यांना ठाणे मुंबई परिसरामध्ये एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते ह्या महोत्सवाचं आयोजन करतात. आणि हे सगळं करत असताना, हे सगळं अनुभवत असताना ठाणेकरांना थोडीशी वैचारिक मेजवानीही मिळावी म्हणून आत्ताच जसं मंगेशजी बोलले तसं काव्य कट्टा असेल किंवा व्याख्यानं असतील, तर असाही एक प्रयोग राणे साहेबांनी यावर्षी या फेस्टिवलमध्ये केलाय. जीवन सुंदर आहे या विषयावर गेली अनेक वर्षांपासून मी बोलण्याचा प्रयत्न करतोय, लोकांशी संवाद साधतोय. या उत्सवासाठी सीताराम राणे साहेबांनी मला इथं बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांच्यामुळे मला आज या फेस्टिवलमध्ये ठाणेकरांशी संवाद साधायची संधी मिळणार आहे. माझी ठाणेकरांना ही विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येनं या महोत्सवाला भेट द्यावी आणि मालवणी संस्कृतीचा आणि इथल्या जी एकंदरीत वैचारिक मेजवानी तुम्हाला मिळणार आहे तिचा मनापासून आस्वाद घ्यावा. थँक्यू.